बार्शीटाकळी तालुक्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी एल्गार समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत। बार्शीटाकळी तालुक्यात खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीन बियाण्यांची अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतकरी एल्गार समिती आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत नुकसान भरपाई, कर्जमाफी आणि पीक विम्याची मागणी केली। सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अनेक कंपन्यांच्या बियाण्यांची उगवण झाली नसल्याचा दावा करत संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। येत्या 7 दिवसात शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर शेतकरी एल्गार समितीच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। कृषी कंपन्याचं बियाणं कृषी केंद्रातून घेतलं आणि पाऊस योग्य झाला आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने ते पेरण्या झाल्या, पण 4 दिवस झाल्या पाहता की एकाही कंपन्याचं बियाणं चांगलं निघालं नाही। एक उगम शेती एकाही कंपनी जर्मिनेशन नाही, त्याच्या कोणी पांढऱ्या फुलाचं नाही, पण कोण सगळ्याच कंपन्या आमच्या जवळपास यादी या नाव आहे। त्याकरिता आज या सदर कंपन्यावर कारवाई करून तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात कृषी खात्यानं पैसे जमा करण्यात यावे याकरिता आम्ही कृषी विभागाला 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला। यांनी जर आमच्या मागण्या शेतकऱ्याच्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही 7 दिवसाच्या नंतर याच्या दालनापुढे आमरण उपोषणाला बसणार आहे।